सचिव आमच्या महाविद्यालयाचे इतिहासाचे माजी आमदार भगवारी सर, या महाविद्यालयाचे प्रमुख प्राचार्य राजकुमार मस्के सर, आमचे मित्र डॉक्टर सापे सर, माझे सहकारी दुसरे होते इतिहासाचे धनराज पंडे सर, मुंडे सर आणि सर्व एकता आणि अनुशासन, युनिटी अँड डिसिप्लिन असलेली छात्र सेना. कारण सांगितलं की पंडित गुरुजींनी शिफारस केली आहे, कायदा झाला 1941 पासून ही सेना आपले काम करते आहे. आज 14 लाख NCCचे कॅन्डिडेट आहेत. त्याचं टार्गेट आता 25 लाखाचं कार्यक्रम आणि ही जी सेना आहे दुसऱ्या महायुद्धामध्ये ब्रिटिशांना फार मोठा हातभार लावलेली सेना आहे. NCCची स्थापना 1942 झाली ब्रिटनमध्ये आणि मग त्या धर्तीवर आपण इकडं हे केलेलं आहे. तर म्हणजे ही जी 50-52 विद्यार्थी जी आहेत ती खऱ्या अर्थाने महाविद्यालयातल्या 3000 विद्यार्थ्यांचं नेतृत्व करतात. आता सरांनी सांगितलं की भूकंपाच्या काळामध्ये सर्वात समोर समाजाचं सारथ्य करण्यासाठी, त्या नैसर्गिक संकटावर मात करण्यासाठी कोण पुढे होतं? वर्धमान सरांसोबत ही NCC कॅन्डिडेट पुढे होती सर म्हणाले. तसंच आताच्या ह्या कोविडच्या काळामध्ये समाजामध्ये सगळ्यात पुढे जर कोण असेल तर हा NCC कॅन्डिडेट होत असेल. आणि चौकात आम्ही पाहिले की प्रत्येक महाविद्यालयाची असतील ही सगळी कॅन्डिडेट होती. आणि म्हणून स्वातंत्र्याच्या 75 महोत्सवामध्ये, अमृत महोत्सवामध्ये आपण फिट राहिलं पाहिजे यासाठी हे आहे. सरांचं मस्के सरांचा मला रात्री 11 वाजता फोन आला. सरांना म्हणून की सर मी सकाळी पोहायला जातो आणि मग ते करून मी 7:30ला वरी सर म्हणलं नाही सर 7ला साहेब येतात आणि साहेब रात्री 3ला आले म्हणजे 3ला येऊन ते आपल्यामध्ये उपस्थित आहे. तर मागच्या पिढीकडून आपण ह्या गोष्टी शिकल्या पाहिजेत. हा वारसा आपण पुढे जतन केला पाहिजे. या महाविद्यालयाचं ब्रीद वाक्य आहे, कर्माचे डोळे ज्ञान निर्दोष व्हावे. त्याच्यामुळं शिक्षणाचा जो संस्कार आहे तो आपल्या कर्मातून दिसला पाहिजे. आपल्याला आनंद होतो की ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून भारत मुक्त झाला. स्वातंत्र्याचा जाहीरनाम्याला 75 वर्षानंतर पाहताना वेगवेगळ्या अंगाने पाहिले गेला. रामचंद्र गुहांनी वेगळी मांडणी केली, शशी थरूरने अलीकडे वेगळी मांडणी केली. ही सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर खऱ्या अर्थाने आपण स्वातंत्र्याकडे या सर्व दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे. कारण 1600 मध्ये आलेली ब्रिटिश, बुडवत ब्रिटिश, 1600 पासून ते प्लासीच्या लढाईपर्यंत ते फक्त व्यापारी होते, ते भीत होते. इथं जर आपण राज्यकारभार हातात घेतला तर इथली जनता राष्ट्र एक होऊन आपल्यावर आपल्या विरोधात आंदोलन करते. म्हणून ते जे ब्रिटनमधून चांदी मोठ्या प्रमाणात ते घेऊन आले होते आणि इथून रेशम, लोकर, मसाल्याचे पदार्थ ते घेऊन जात होते. मोठ्या प्रमाणात त्यांना नफा मिळत होता. असं सगळं ते चित्र होतं. पण पुढं तिथल्या लोकांना इथल्या गावासारखं राहण्याचं सुरू झालं आणि प्लासीच्या लढाईमध्ये आपण पाहतो की जनरल क्लाइव्हने सिराजउद्दौलाचा ज्या पद्धतीने पराभव केला, लढाई न होताच जनरल क्लाइव्हने युद्ध जिंकलं. कारण हा मोठा लढा आणि याच्यावर प्रत्येक टप्प्यामध्ये म्हणजे 1600 ते 1757 प्लासीच्या लढाईवर एक टप्पा एक व्याख्या द्यावं लागेल. 1757 ते 1858 म्हणजे 1857च्या उठावानंतर 1858ला ब्रिटिश पार्लमेंटने ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य संपवलेला. परंतु दुसरा टप्पा आपल्याला लक्षात घ्यावा लागेल आणि मग 1858 पासून ते 47 पर्यंत हा सगळा भाग आपल्याला पाहावा लागेल. कारण भारतीय स्वातंत्र्य लढा जसं जसं जवळ येत होता, कारण मागच्या इतिहासातली जर सगळी पानं पाहिली, एखादा लढा जर आपण जिंकला तर त्याचा एक जाहीरनामा असतो. कोण जिंकला, करारनामा असतो, तहनामा असतो. तसा काही आपल्याकडे नाही. आणि म्हणून मग जो म्हणतो की या स्वातंत्र्यामध्ये आमचं श्रेय आहे. ब्रिटिशांनी सत्ता काँग्रेसकडे दिली आणि म्हणून काँग्रेसचा लढा हा खरा वाटतो देशाला. पण अन्य लोक म्हणतात की युद्धाविना अहिंसेने कुठं स्वातंत्र्य मिळत असते का, रणांगणामध्ये शौर्य गाजवल्याशिवाय स्वातंत्र्य मिळते का, अशा काही गोष्टी बोलल्या जातात. आणि म्हणून या सर्व परिप्रेक्ष्यामध्ये आपल्याला या स्वातंत्र्य लढ्याकडे पाहावं लागत असते. आणि ही पाहण्याची दृष्टी आपल्यामध्ये यावी. या महाविद्यालयाने हे सगळं सातत्याने पाळलेलं आहे की ही दृष्टी देणं हेच खऱ्या अर्थानं नागरिक घडवणं आहे. कारण
स्वातंत्र्यामध्ये आपल्या समोर शत्रू होता, ब्रिटिश आपल्याला दिसत होते, त्यांना आपल्याला घालून द्यायचं होतं. पण स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर आपण ब्रिटिशांकडून काही गोष्टी शिकल्या पाहिजे, पण त्याच्याकडे बघितलं पाहिजे. आपण सातत्याने इतिहासामध्ये असं म्हणत असतो की ब्रिटिशांनी थोडा आणि थोडा अशा पद्धतीने राज्य केलं. किती दिवस असं म्हणणार? आपण काय गुलाम झालो याची मांडणी करत असताना लोखित वाद्यांपासून आगरकर सुद्धा म्हणाले आमचे दोष आम्हाला केव्हा दिसतील, आता आमचे काय होणार? आम्ही जर म्हणत असू की आम्ही 5000 वर्षाची संस्कृती आहे, तर 400 वर्षाची संस्कृती असणाऱ्याने आम्हाला गुलाम का केला? हा प्रश्न आम्हाला स्वतःला विचारणार आहोत की नाही? हे आत्मचिंतन आम्ही करणार आहोत की नाही? आम्ही कुठं आहोत? आम्ही आजचा आमचा युवक काय करतो आहे? ही प्रश्न लक्षात घेतली पाहिजे. लोखितवादी सांगत होते, आगरकर सांगत होते, आमचे काय होणार असं निबंध करायचं नाही, आमचे दोष आम्हाला केव्हा दिसतील असं ते म्हणत होते. आणि या सर्वच लोकांना जवळकरांचं आधुनिक भारत दोन्ही प्राथमिक इतिहासाचे आहेत. आधुनिक भारतामध्ये ही सगळी पहिली जी पिढी आहे ती म्हणते आहे ब्रिटिशांचं राज्य साक्षात ईश्वराचा अवतार आहे, ईश्वराचं राज्य आहे असं त्यांना वाटते आहे. का? तर राजाराम मोहन रायांच्या प्रयत्नातून विलियम बेंटिंकने सतीची चाल बंद केली. आणि ह्या सगळा भारत, या सगळ्या इतिहासातून आपल्याला तो क्ल्यू मिळतो, जो दृष्टिकोन मिळतो, तो हा आहे की आपण गुलाम का झालो? तर स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणाले की संत श्रंखलांमध्ये आम्ही आलो. आगरकर म्हणाले आमचे दोष आम्हाला दिसते नाही, आम्ही स्वतःलाच अनेक बंधनं घालून घेतली. आमचा समाज अनेक जातीमध्ये, धर्मामध्ये, धर्मांततेमध्ये, अंधश्रद्धांमध्ये विघटित झालेला होता. आम्ही एक नव्हतो आणि म्हणून आम्ही एवढी वर्षे गुलाम राहिलो. माझा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, आज तरी आम्ही एक आहोत का? आज तरी आम्ही प्रश्न करतो का राष्ट्रासाठी? कारण त्या काळामध्ये समोर शत्रू होता, शक्य होता. लोकशाहीमध्ये लोकशाहीची जी आयुध्य आहे, अस्त्र आहे, वर्तमानपत्र, न्याय व्यवस्था, कायदे मंडळ, ही सगळी स्थिती जर पाहिली आपण तर आता लोकसत्तेला दंड सत्तेचं आव्हान उभं टाकलेलं आहे. आणि म्हणून स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवी भारतातल्या प्रत्येक नागरिकाची झोप उडावी अशी चिंतनीय परिस्थिती समाजामध्ये दिसते आहे. तरुण त्यांच्यात मुंगीमध्ये आहे, वृद्ध व्रत आहे. म्हणून जगमोहननी कविता केली सर की हे असे आहे आणि असेच चालू राहणार का? कारण वृद्धांना आता बळ राहिलेलं नाही. ज्यांनी स्वातंत्र्य संग्राम पाहिलेला आहे ती वटावर बोलण्याची लोक शिल्लक राहिलेली आहेत. आणि ज्यांना स्वातंत्र्य माहीत नाही त्यांच्या नंतर ज्या पिढीच्या हातामध्ये हे दिलं होतं हे सगळं सांगण्यासाठी ते राजकारणाच्या मध्ये सगळीच मूल्य बाजूला ठेवून आताच पटवारी सर म्हणत होते की म्हणजे काय कशा पद्धतीने खोटा इतिहास समोर येतो आहे. आणि म्हणून आजच्या अभ्यासकांसमोर हे आव्हान आहे की आपल्याला जे सत्य आहे ते शोधून काढावं लागणार आहे, ते पाहावं लागणार आहे की काय आहे हा स्वातंत्र्य लढा कसा आहे आणि कशा पद्धतीने तो लढला गेला. जे इथलं पहिला गव्हर्नर लॉर्ड माउंटबॅटन आहे आणि त्यांनी शपथ केलेली आहे पंडितजींना. जेव्हा 15 ऑगस्टला युनियन जॉब खाली घेण्यात आला त्यांनी शपथ घेतली. म्हणजे ही काय पद्धत आहे? म्हणजे रेग्युलेटिंग ऍक्ट पासून ते आम्ही 35च्या कायद्यापर्यंत शिकवत होतो की ही सगळी प्रक्रिया कशी आहे. मेघालयने 1813ला चार्टर मध्ये ही मांडणी केली होती की तिथल्या लोकांना आपण असं शिक्षण दिलं पाहिजे किंवा ब्रिटिश पार्लमेंट सुस्कर समजत असेल स्वतःला आणि हा लोकशाहीचा विचार जगामध्ये जावा असं समजत असेल तर अधिक काळ भारतीयांना गुलाम करता येणार नाही. आणि म्हणून आपण त्यांना शिक्षण दिलं पाहिजे. आपण पाहतो की 1858 मध्ये भारतामध्ये 4 विद्यापीठ आली आणि शिक्षणाचं धोरण सुरू झाला. फुलेने हंटर कमिशनला निवेदन दिलं की झेपत शिक्षण खाली येणार नाही, सक्तीचं आणि मोफत झालं पाहिजे. असा सगळा तो लढा होता. कारण इथली समाज व्यवस्था अशी विघटित झालेली विदारक अशी व्यवस्था होती. आणि म्हणून मित्रांनो स्वातंत्र्य लढा पुन्हा पुन्हा आपल्याला तपासून पाहावा लागेल. सायमन कमिशन आपण गो बॅक म्हणालो. का गो बॅक म्हणालो? सायमन कमिशन मध्ये एकही भारतीय नाही म्हणून आपण गो बॅक म्हणालो. कारण मॉन्टेस्क्यूच्या स्फोट सुधारणेमध्ये 1919च्या कायद्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की अधिकाधिक सुधारणा केल्या जातील. कारण आपण जे स्वराज्य मागितलेलं आहे ते त्यांच्या खाली वसाहतीचं स्वराज्य मागितलेलं होतं. आणि ही सगळी ती सिस्टीम आहे. आपण जरी म्हणत असतो की आपले शत्रू आहे तर आता सुद्धा आपण त्यांच्या ते अनुकरण केलं पाहिजे, त्यांच्याकडून पाहून शिकलं पाहिजे. की ती मुठभर आलेली लोक त्यांनी इथल्या समाजाचं निरीक्षण केलं.
इथल्या धर्माचं निरीक्षण केलं, इथल्या जातींचं निरीक्षण केलं आणि पूर्ण सत्ता हातात घेतली, बंगाल ताब्यात घेतला. आणि आपण पाहतो की सिराजुद्दौलाने कशा पद्धतीने युद्ध न करतात फ्लाईटला देऊन टाकलं. हे सगळं ब्रिटिशांना का साध्य झालं हे जर आपण पाहिलं तर ब्रिटिशांनी इथल्या नवाबाला ते भुलले नाही. सिराजुद्दौलाच्या विरोधामध्ये मीर जाफरला राजा करतो म्हटलं म्हणून मीर जाफरने युद्ध न करताच सरेंडर केलं. युद्ध झालं नाही, फाशीची लढाई काही झाली नाही, कारण 300 सैन्य आणि 20,000 सैन्य, युद्ध होणंच शक्य नव्हतं. पण 20,000 सैन्यांनी लाच दिली म्हणून. आणि ही जी मीर जाफरची पद्धत आहे, पुढे बक्सारच्या लढाईमध्ये त्याचा जावई मीर कासिम हाही त्याच पद्धतीने वागला. हे सगळं त्यांनी पाहिलं आणि त्यांना सुद्धा जनरल क्लाइव्हला तर वाटलं असतं की 1000 किलोमीटर आहे लंडन, इथं नाही. त्याला तर वाटलं असतं की आपण इथं एक मीर जाफर सारखा किंवा मीर कासिम सारखं स्वतंत्र राज्य निर्माण करावं, तर त्याला ते करता आलं असतं. पण ब्रिटिशांकडून आपण हे घेतलं पाहिजे. त्यांची राष्ट्रनिष्ठा एवढी होती की त्यांनी स्वतंत्र राज्य निर्माण केलं. ते ब्रिटिश पार्लमेंटशी तिथल्या राष्ट्राचे एकनिष्ठ राहिले. त्यांनी थोडं नवाबासारखा त्या लोकांना लुटलं, वैभवात वाढले हे केले, पण त्यांनी ज्या पद्धतीने इथं शिस्त लावली, ही जी सिस्टीम आली सगळी ब्रिटिशांकडून आलेली आहे. आणि मग आपण लक्षात घेतलं पाहिजे, जगावर जर राज्य करायचं असेल तर किती अपडेट राहावं लागत असते. स्वरूप पाटील आज पहाटे 3ला उठून जर 7ला इथे उपस्थित असतील तर मला 10 वेळा स्वतःला प्रश्न मी विचारला पाहिजे, कारण माझा तर हा पेशा आहे. स्वातंत्र्याच्या आंदोलनावर रात्री 12ला जरी उठून मला सांगितलं तुम्ही बोला, तर मला अखंडितपणे बोलता आलं पाहिजे. आणि हे जर येत नसेल तर हे माझ्या शिक्षण व्यवस्थेचा माझा अपयश आहे असं मी समजण्यापैकी आहे. आणि म्हणून वसके सर म्हणाले मी मला विस्तार तुम्हाला अधिकार आहे, हक्काने तुम्ही सांगा, त्या टाइमला मी उपस्थित आहे. कारण हा आपल्या स्वातंत्र्याचा लढा आहे. आणि हा सगळ्या लढ्याकडे आपण जर बारकाईने बघितलो नाही, जर चले जाऊ म्हटल्यानंतर ब्रिटिश निघून गेले असते तर भारताचं काय झालं असतं याचाही आपण कधीतरी विचार केला पाहिजे. कारण 562 संस्था ही होती. मला जर मी 17 सप्टेंबरला सांगितलं की भारतामध्ये जेव्हा स्वातंत्र्याचा उत्सव होत होता तेव्हा आमच्या इथं निजामाची जुलूम सत्ताचा बरोबरचा केला जात होता. आम्ही त्या गुलामगिरीमध्ये पिळले जात होतो. इथल्या कोणालाही माहीत नव्हतं की हे स्वातंत्र्याचा ध्वज तिथं फडकत आहे. तब्बल 13 महिन्यांनी 17 सप्टेंबर 1948ला इथं आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. मराठवाडा मुक्ती संग्रामाला निजाम भारतात सामील व्हायला तयार नव्हता. ही सगळी संस्थांनी जर वेगळी झाली असती तर भारताचं काय झालं असतं. आणि म्हणून आपल्या पूर्वजांनी अथक परिश्रमाने हे राष्ट्र उभं केलेलं आहे. मित्र, बाबासाहेब म्हणाले संविधान सभेच्या समारोपाच्या भाषणामध्ये की याचं यश अपयश याचा वापर करणाऱ्या व्यक्तींवर अवलंबून आहे. कारण भारतीय संविधान हे साधन आहे, साध्य नाही. नागरिक इथला माणूस हा साध्य आहे. आणि साधनाचं श्रेष्ठत्व त्याच्या वापर करणाऱ्यावर अवलंबून असते. ती जर पात्र नसतील, ती जर नालायक ठरली तर त्याचं यश अपयश हा अवलंबून नसते. आणि म्हणून या सर्व प्रश्नांना जेव्हा जेव्हा लोकसत्तेला दंडसत्तेचं आव्हान उभं टाकलं तेव्हा तेव्हा जगामध्ये काय झालं हे जर आपण काढून पाहिलं तर आपल्या लक्षात येईल. स्वातंत्र्याची प्रेरणा या देशातल्या जनतेला मिळावी म्हणून सावरकरांनी जोसेफ मॅझिनीचे चरित्र लिहिले. जोसेफ मॅझिनी स्वातंत्र्याचा उपासक आहे. चीनमध्ये डॉक्टर संगतचे लोकशाहीचा उपासक आहे. पण त्यांचा वारसा पुढे चालवणारे जे आहे गॅलिबर्टी आणि काको ही संजाकशाही प्रवृत्तीची होती. मार्क्सने म्हटलं फ्रेंच राज्यक्रांतीतून ही मूल्य आली, पण ती मूल्य प्रत्यक्ष सामान्य कष्टकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही. ती नुसती तत्व स्वरूपातच राहिली. म्हणून मार्क्सने अस्तित्वासाठीचा लढा म्हणून दास कॅपिटल केला. मार्क्सने सांगितलं की कामगारांना आता आपल्याला पर्याय नाही, स्वातंत्र्य हे असं मागून मिळत नाही, त्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागतो. हे मार्क्सने सांगितलं. आणि म्हणून ही सगळी जी परिपेक्षा ती आपण आज समजून घेतली पाहिजे. कारण आपलं हे जे स्वातंत्र्य आहे, आपण आता जर अशा पद्धतीने राहिलो तर लोकसत्तेला फार मोठं दंडसत्तेचं आव्हान आहे. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई जर राज्यसभेवर जात असतील तर सुप्रीम कोर्टाचा सरन्यायाधीश हे पद देशातलं सर्वोच्च पद आहे. आणि त्यानंतर जर सुप्रीम कोर्टाच्या जजला वाटत असेल की आपण राज्यसभेवर गेलं पाहिजे तर ज्या न्याय व्यवस्थेवर लोकशाहीची भिस्त अवलंबून आहे,
थोडीशी आपली निष्ठा आहे की ही लोकशाहीचं संरक्षण करेल, ती करणार नाही. आणि म्हणून ही सगळी परिस्थिती अमेरिकेच्या इतिहासामध्ये झालेली आहे. तिथं सगळं असं झालं होतं तेव्हा त्यांनी कुठल्या शक्तीची उपासना केली तर ती मानव धनाची उपासना केली. चारित्र्य हे मानव धन आहे, ते आयात करता येत नाही, बाहेर देशात आपल्याला आणता येत नाही. इथल्या प्रत्येक या मातीतल्या तरुणांना असं वाटलं पाहिजे, उत्स्फूर्तपणे असं वाटलं पाहिजे की हे जे स्वातंत्र्य आहे ते माझ्या पूर्वजांमुळे मला मिळालेलं आहे. आणि म्हणून याचं जतन करण्यासाठी मला लाख वेळेस मरावं लागलं तरी चालेल. आणि ही जी ऊर्जा आहे आतून आली, ती जर आपल्यामध्ये असेल तर आपल्या स्वातंत्र्याचं रक्षण होईल, अन्यथा स्वातंत्र्य राहणार. आणि म्हणून जबरदस्ती सांगितलं तिथल्या सगळ्या धनिकांनी वृत्तपत्र कशावर चालतं, जाहिरातीवर चालतं. धनिक लोकांच्या जाहिराती त्याच्या देतात, सत्याचा जवळशी नसतो. सत्य कुठंतरी अडगळीला पडलेलं असते सत्य समोर. असं सगळं चित्र असताना जेफरसननी चारित्र्याच्या बळावर अमेरिकेमध्ये बदल घडून आणला. जेफरसन आहे, फ्रेडरिक रूझवेल्ट आहे. फ्रेडरिक रूझवेल्टनी अटलांटिका संधीमध्ये तो एक स्वतंत्र विषय म्हणून आपल्याला व्याख्यान द्यावं लागेल. त्यांनी चर्चिलला जर अट घातली की जर जगातला साम्राज्यवाद संपणार असेल तरच अमेरिका या दुसऱ्या महायुद्धामध्ये सहभागी होईल. फ्रेडरिक रूझवेल्टचं व्हाईट हाऊस समोरचं भाषण आहे ते आपण वाचून पाहिलं पाहिजे. त्यांनी अमेरिकेच्या लोकांना अपील केलं की अमेरिका या महायुद्धात यासाठी सामील होते आहे. जर आपण सामील झालो नाही, आम्ही प्रत्यक्ष कृती केली नाही, नुसतं बघत आहे तर जगामध्ये लोकशाही अस्तित्वात असणार नाही. हिटलर तर विजयी झाला, जगामध्ये हुकुमशाहीचं राज्य आहे. आणि ती रोखण्यासाठी अमेरिका या युद्धात सक्रिय होती आहे. आणि हे होताना त्यांनी चर्चिलला अट घातली, या युद्धानंतर साम्राज्यवाद संपणार असेल तरच ते लीड करेल. आणि आपण पाहतो की जगात सगळं इतिहास बदलला, नाहीतर भूगोल बदलला, सगळे नकाशे बदलले. नकाशावर नसलेली राष्ट्र नव्यानं नकाशावर आली. म्हणजे असा सगळा तो बदल आहे. आणि हा बदल चारित्र्यामुळे साध्य करता येतो. मित्र, आपण चारित्र्य हे काही उसलवारीने कुठं भेटत नसते, ते काही उसलवारीचं गाठोडं नाही. त्यासाठी बाकीचे सगळे विद्यार्थी झोपलेली असताना, तुम्ही वर पाऊस चालू असताना उभे आहात. देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा लाल किल्ल्यावर ज्यांची या मातीवर आणि स्वातंत्र्यावर निष्ठा आहे अशीच मोजकी लोक, 130 कोटी लोक नाही, तेव्हा 35 कोटी लोकसंख्या होती, पण त्यातले असे काही मोजकीच लोक रात्री 12ला ध्वजारोहणाला उपस्थित होती. त्यापैकी आपण आहात. आणि म्हणून आपली ही जबाबदारी आहे की हा स्वातंत्र्य लढा अशा वेगवेगळ्या परिप्रेक्षामध्ये आपण समजून घेतला पाहिजे. नेहरू रिपोर्ट भारतातील पहिलं संविधान आहे. सायमन कमिशनला आपण पाठवून दिला, त्याच्याने सांगितलं की तुम्ही घटना तयार करा. आणि मोतीलाल नेहरूंच्या नेतृत्वाखाली नेहरू रिपोर्ट तयार झाला. आणि आपण पाहतो की 1928ला जिनाच्या 14 कलमांमुळे रिपोर्ट फेटाळला गेला. नंतर त्यांनी राऊंड टेबल कॉन्फरन्स बनवल्या. पहिल्या राऊंड टेबल कॉन्फरन्सला गांधी गेले नाही. 1921ला गांधी ॲरविन करार झाला आणि गांधी राऊंड टेबल कॉन्फरन्सला गेले. त्यापूर्वी 21ला नेताजी सुभाषचंद्र बोस आणि पंडित नेहरूंनी संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव काँग्रेसच्या अधिवेशनात पास केला होता. गांधींनी सांगितलं अगोदर पोहता येते का पाहिलं पाहिजे, आपल्याला तळ शोधता आलं पाहिजे, अन्यथा अशा पद्धतीने स्वातंत्र्याची गडबड करून चालणार नाही. हे सगळं काय होतं हे आपल्याला तपासावं लागेल. आणि मग राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये काय झालं, तिथं सगळे आपले प्रतिनिधी काय काय करत होते, कशा पद्धतीने आमच्याकडून तुम्ही राज्य घडले आम्हाला परत द्या म्हणत होते. संस्थानिकांचा प्रमुख भोपाळचा नरेश होता, तो आमच्याकडून राज्य घडले आम्हाला मागत होता. जिना मुस्लिमांचा प्रतिनिधी गेले होते, बाबासाहेब देवकांचे प्रतिनिधी गेले होते, पण गांधी एकटे जाऊन गांधींनी भूमिका मांडली. गांधींनी सांगितलं राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये की या देशात मास लिडर जर कोण असेल तर ते मी आहे. कारण तुमचीच वर्तमानपत्र पहा म्हणाले गांधी. तरी त्यांची वर्तमानपत्र त्यांच्या समोर टाकली, कारण दांडी यात्रा त्यांनी नुकतीच काढली होती. आणि दांडी यात्रेमध्ये प्रचंड जनसमुदाय, कारण गांधी हा जनतेचं आंदोलन करणारा व्यक्ती आहे. जगाला ज्यांनी सत्याग्रहाचा अस्त्र दिला असा तो व्यक्ती आहे. आणि आपण पाहतो की एवढी जग सगळी भरली आणि त्यांनी ते टाकले. सांगितलं की तुम्ही जर लोकशाहीचे उपासक असाल, मास लिडरला मांडणार असाल तर जनतेचं लोकांचा प्रतिनिधी कोण, मी. बाबासाहेब म्हणत असतील दलितांचा प्रतिनिधी आहे म्हणून, खरं नाही. त्यांच्यापेक्षा अधिक दलित माझ्या पाठीशी आहे. जिना म्हणत असतील मी मुस्लिमांचा प्रतिनिधी आहे, हे सुद्धा खरं नाही. त्यांच्यापेक्षा अधिक मुस्लिम माझ्या पाठीशी आहे. आणि म्हणून
मी खऱ्या अर्थाने या देशाचा नेता आहे. आपण पाहतो की राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये काय झालं, जिनाची तळपायाची आग मस्तकाला गेली, तिला लाल झाले, बाबासाहेबांनाही आवडलं नाही, बाबासाहेबही झाले, पण पुढं पुणेकरांचा झाला. आणि म्हणून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवामध्ये समजून घेतलं पाहिजे की हिंदुत्ववादी असणाऱ्या टिळकांनी जो लखनौ करार केला त्याची पुनरावृत्ती मुस्लिम धर्जेने असणाऱ्या गांधींनी कधीही केली नाही. गांधींनी दिलेलं स्वतंत्र मतदारसंघ काढून गेलं. दलितांनी त्याच धर्म स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली होती, पण गांधी म्हणाले भेटणार नाही. गांधींनी मरणाचं उपोषण केलं. गांधींनी राखीव मतदारसंघ आणला, कारण स्वतंत्र मतदारसंघ ज्या दिवशी लखनौ करारामध्ये या देशात दिला गेला त्याच दिवशी देशाची फाळणी झाली असं गांधींचं म्हणणं होतं. कारण त्या मतदारसंघामध्ये उमेदवारही त्याच जातीचा, मतदारही त्याच जातीचा असतो. राखीव मतदारसंघामध्ये उमेदवार त्या जातीचा असतो, पण मतदार हे सर्व जातीचे असतात. त्यामुळं कट्टर जातीवादी भाग वेगळा होत नाही, हे ते सूत्र आहे. आणि हे गांधींनी केलं. आणि म्हणून आपण स्वातंत्र्य लढा पुन्हा पुन्हा पाहायला पाहिजे. बाबासाहेबांनी कशा पद्धतीने पुढे वाटचाल केली. भारताचं संविधान सभेमध्ये हे सगळं कामकाज कसं चालू होतं, संविधान सभा कुठपर्यंत काम केली, हा सगळा मोठा दीर्घ विषय आहे. मला जरा मी 15 मिनिटात सगळे दिला होता, नाही कार्य पद्धती असेल. आपण पुन्हा केव्हा तरी हा सगळा संवाद साधू. कारण सर साता उत्तराची कहाणी प्रधानांची कादंबरी आहे, मराठीचे आहे. त्या साता उत्तराच्या कहाणीमध्ये प्रधानांनी 42 पासून ते 75 पर्यंत कालावधी असते. कारण स्वातंत्र्याचा सूर्य अवघ्या 19 वर्षामध्ये दावळतीला जात होता. या स्वातंत्र्य ज्यांनी पाहिलं होतं त्यांच्या समोर अंधाराची धग आली होती. आणि त्या काळामध्ये संपूर्ण देशामध्ये एकच नारा होता, अंधेरे में प्रकाश, जयप्रकाश जयप्रकाश. इथपर्यंत त्यांनी ती साता उत्तराची कहाणी लिहिली. त्याच्यात त्यांनी प्रतिकात्मक रूपामध्ये सगळे राजकीय नेत्यांची नावं लिहिली आहे. पण अत्यंत उत्कर्ष अशी दाखवली की हे स्वातंत्र्य अवघ्या 19 वर्षामध्ये प्रयास प्राप्त होता. तेव्हा पुरुषोत्तम गणेश मावळकर, प्रभा मावळकरांचे चिरंजीव अध्यक्ष होते. त्यांचा त्रिवार नाही नावाचा एक निबंध आहे आपल्या त्याच्यात 23 भाषण आहे, अप्रतिम भाषण आहे. तरी त्या भाषणामध्ये नाही त्रिवार नाही आम्ही हे मान्य करणार, असे आम्ही चालू देणार नाही. आणि मग संसद श्रेष्ठ, संविधान श्रेष्ठ अशा पद्धतीने त्यांनी प्रचंड मांडणी केली. आणि आपण पाहतो की या देशातील जनतेने पुन्हा एकदा स्वातंत्र्याचा सूर्य हुकुमशाहीने त्याच्यावर सत्तेचा गरवटा फिरवलेला असताना पुन्हा त्याला तेवढ ठेवण्याचं काम केलं. जनतेने इंदिरा गांधींना जागा दाखवून दिली. भारतामध्ये सत्तांतर झाला आणि जनता पार्टीचं सरकार आलं. अंधेरे में प्रकाश जयप्रकाश या काळामध्ये वीर हे त्या समाजवादी लढ्याचं केंद्र होतं. बापूसाहेब इथं होते, डोळेसर इथं होते. तिथल्या त्या रावणगावला जयप्रकाश नारायणची नावाची शाळा असते. इथं कसं काय शाळा आहे, कारण इथं हा विचार होता. जयप्रकाश नारायण कुठं त्यांनी विद्यार्थ्यांना आव्हान केलं होतं. आणि भरपूर तिथं मुख्यमंत्री होते. त्यांनी म्हटलं जर ते आपलं ऐकत नसतील तर त्या मंत्र्यांना विद्यार्थ्यांनी घेराव करता पाहिजे. आणि चिमूभाई पटेलांचा मोरारजी देसाईचे चिरंजीव गुजरातमध्ये मुख्यमंत्री होते. प्रचंड महागाई वाढलेली होती आणि जीपीने आव्हान केला मुलांना शाळा ही 4 भिंतीमधली शाळा सोडली पाहिजे. खऱ्या अर्थाने या स्वातंत्र्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी तुम्हावर आहे, तुम्हा तरुणांवर आहे. आणि तरुण जर याच्यात उतरला नाही तर ते स्वातंत्र्य सुरक्षित राहणार नाही. आणि जेपींच्या या नाऱ्याला तरुणांनी प्रचंड प्रतिसाद दिला आणि गुजरातमध्ये मोठी आंदोलन झाली, इथं मोठी आंदोलन झाली. दिल्लीला जंतर मंतरवर सभा झाली तेव्हा इंदिरा गांधी भयभीत झाल्या आणि रात्रीच जेपीना पकडला आणि जेल टाकला. देशातली सगळी जेल पुन्हा एकदा झाली 42 तारखेस. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी आपण हा सगळा स्वातंत्र्याचा आलेख आपल्या दृष्टीपटाकडून घातला पाहिजे. पुन्हा पुन्हा या स्वातंत्र्याच्या आंदोलनावर जागा घातला पाहिजे. यामध्ये ते वारकरी संप्रदायामध्ये लोक भजन करतात, त्यांना अर्थ कळत नसतो, त्यांना शिकलेली नसतात, पण त्यांना तुकारामाची गाथा मुखत असते. का तर ते त्याचा सातत्याने जागर करतात, सातत्याने त्या भजनामध्ये पुन्हा पुन्हा म्हणतात. आणि म्हणून आपल्याला सुद्धा स्वातंत्र्य आंदोलनाचा जागर करावा लागेल. कारण चांगल्या गोष्टींचं चिंतन पुन्हा पुन्हा करावं लागेल, पुन्हा पुन्हा ते ऐकावं लागेल. जरी आम्ही खूप वेळेस नाही पुन्हा ऐकावं लागेल. कारण आपण सगळी शेतकऱ्याची मुलं आपण पाहतो. शेतकरी कापसाचं पीक बाजारात आणून तो लावतो, त्याच्यावर रोग पडतात, अनेक तणनाशक मारतो.
एखादी पाळी हुकली तर तण त्या पिकापेक्षा मोठं होते आणि म्हणून सद्गुण हा जतन करावा लागतो मित्र. आणि म्हणून तुम्ही सगळे एनसीसीचे विद्यार्थी आहात. एकता आणि अनुशासन तुमच्या रोमारोमात आहे आणि याचा उपयोग समाजासाठी झाला पाहिजे. मी जर समाजासाठी काहीही करत नसेल, मी अंतरुणामध्ये असेल तर माझ्या स्वातंत्र्याचं जतन केलं जाणार नाही. आणि म्हणून जबरदस्त असं म्हणाले होते की जेव्हा व्यक्तीच्या हृदयात स्वातंत्र्याची ज्योत विजते तेव्हा जगातलं कुठलंही न्यायालय, कुठलंही संविधान, कुठलाही कायदा स्वातंत्र्याचं जतन करू शकत नाही. आणि म्हणून मित्र, आपण आपल्या आंतरिकता स्वातंत्र्याची ज्योत जी आहे ती जागी ठेवली पाहिजे, तिचं संरक्षण केलं पाहिजे. आपला जो आतला आवाज आहे तो बोलण्याचं धाडस आपल्यामध्ये आणलं पाहिजे. हे जर आपण करू शकलो नाही तर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी आपण काहीही केलं नाही आणि आपल्या समोर आपलं हे अथक परिश्रमाने मिळवलेलं स्वातंत्र्य टिकणार नाही. पुढच्या पिढीला आपण काही सांगू शकणार नाही. आणि म्हणून अशा पद्धतीचं गंभीर चिंतन आपण केलं पाहिजे. या निमित्ताने संधीने शिकून घेतला. हा विषय कितीदा तरी बोलावा असा आहे. मी सांगितलेले टप्पे पाडून आपल्याला त्याच्यावर व्याख्याने घ्यावी लागतील. अमृत महोत्सव आहे. आकाशवाणी परभणी केंद्राने अमृत महोत्सव चालू केलेला आहे. त्या संगीत पृथ्वीने सगळं बोला होता तर 75 व्याख्याने द्यायची, तुम्हाला 2 व्याख्याने द्यायची ती तुम्ही ऐकू शकता. माझं चॅनल आहे पॉलिटिक्स नावाचं. त्यावर देशातल्या अनेक घडामोडींवर मी व्याख्यान देत असतो, चालू घडामोडीवर बोलत असतो. आपल्या राज्यशास्त्राचं सगळ्याच पेपरला मी करून केलेलं आहे. तुम्ही केव्हाही तुमच्या सोयीनुसार ते पाहू शकता, ते पाहावा आणि ज्ञानाची साधना करावी. कारण ज्ञान हे कोणाची जाहीर नाही. जो साधना करतो त्याला ते प्राप्त होते. आणि म्हणून ही साधना तुम्ही करा अशी अपेक्षा करतो. या महाविद्यालयाचं ब्रीद वाक्य मी सुरुवातीला आपल्याला सांगितलं होतं, कर्माचे डोळे ज्ञान. आणि म्हणून आपल्या कर्मातून ते ज्ञान आपल्याला दिसलं पाहिजे. अशा पद्धतीचं वर्तन आपल्या सगळं होईल. कारण या महाविद्यालयाचं एनसीसी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये टॉपर आहे सांगितलं. तर या पद्धतीने तुम्ही वाटचाल करा अशी अपेक्षा करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.